नितीन गडकरी यांनी जुन्या गाड्यांची आणि त्याचबरोबर नवीन गाड्यांची वाट कशा प्रकारे लावलेली आहे पहा। एका मेकॅनिकलनं हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा। व्हिडिओमध्ये मेकॅनिक सांगत आहे की सध्या गाड्यांमध्ये खूप मोठी आणि गंभीर समस्या आहे। कॉमन समस्या येत आहे गाडीची पिकअप म्हणजे वेग पकडण्याची क्षमता कमी होणे। याचं मुख्य कारण म्हणजे E20 इंधन म्हणजे 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल। जेव्हा जुन्या गाड्यांच्या मेटल म्हणजेच लोखंडी इंधन टाकीमध्ये म्हणजेच फ्युअल टँकमध्ये पाणी किंवा आर्द्रता आणि पेट्रोल एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यात रासायनिक क्रिया होऊन टाकीच्या तळाशी एक प्रकारचा गाद म्हणजे चिखलासारखा कचरा साचलेला स्लज तयार होतोय। मेकॅनिक गमतीने याला उसाचा रस जमल्यासारखं दिसत आहे असं म्हणत आहे। जर फ्युअल पंपाच्या खाली जी जाळी असते ती या कचऱ्यामुळे पूर्णपणे चोकअप होते म्हणजे जाम होत आहे। इंजिनला कमी पुरवठा होतोय। जाळी जाम झाल्यामुळे इंजिनपर्यंत आवश्यक तेवढे पेट्रोल पोहोचू शकत नाही, ज्यामुळे गाडीचा पिकअप दबतो आणि गाडी चालवताना त्रास होतो। फ्युअल फिल्टर खराब होतोय। पंपानं खेचलेला सर्व कचरा फ्युअल फिल्टरमध्ये जाऊन जमा होतोय, ज्यामुळे फिल्टर जड आणि खराब होतो। टाकी स्वच्छ करणं हे आणि त्याची देखभाल करणं हे आता लोकांना करावंच लागणार आहे। जर तुमच्या गाडीमध्ये ही समस्या येत असेल तर तुम्हाला गाडीची इंधन टाकी उघडून ती अक्षरशः पूर्णपणे स्वच्छ करावी लागणार आहे। जाम झालेली जाळी आणि खराब झालेला फ्युअल फिल्टर बदलणं अत्यंत गरजेचं आहे। हे बदलल्यानंतर गाडी पुन्हा व्यवस्थित चालू लागेल। परंतु E20 हे इंधन जे काही आहे जर तुमच्या गाडीमध्ये टाकलं तर अशा प्रकारे अडचणी येत आहेत, ते लोकांना येत आहे।